हॅलो. हॅलो. नमस्कार. आपण पोलीस मदतीद्वाराला कॉल केला होता, त्या संदर्भात कॉल आहे. हां, बोला ना मॅम. हॅलो. पोलीस मदत हवी आहे का? पोलीस मदत भेटली का आपल्याला? अरे भेटली मदत, पण काय मदत भेटली मॅम, उलट जाऊन तिथे त्रास झाला एकदम. काय साहेबांची उद्दंग बोलतात, काय पद्धत नाही त्यांची. घरगुती मॅटर आहे तुमचं, बोलते तुम्ही बघून घ्या. आता घरगुती मॅटर आता आम्ही चालू केलं तर बरोबर ते कंप्लेंट केलं का येतील बरोबर. म्हणजे मग आता वाईट बोलले, चांगलं बोलले, कशी बोलले? मला तर नाही पटलं त्यांचं बोलणं. त्यांनी बोलायला मग म्हणजे एक असला पाहिजे एक तुमचं घर आहे, तुमची जी प्रॉपर्टी आहे, तुम्ही काय पण करा. बरोबर. आता तो माझा मुलगा असला, मी मुलगाला बाहेर काढला, आता 22 वर्षाचा झाला तो. तो आता त्यानं बाहेर राहायला पाहिजे. तो आता मला दादागिरी करेल, काय पण करेल, तर तो त्याला बोलायला पाहिजे ना त्या लोकांनी. काहीच नाही हे दिलं. बरोबर नाही. मला नाही ते काय ते दिलेल्या सर्व्हिसचा फायदा झाला नाही झाला? मला काय फायदा नाही झाला तसं व्यवस्थित. वरून किती बोलले वेळात का आली? वरून बोलले की 112ला फोन नाही करायचा, इथे पोलीस चौकीचा नंबर घ्यायचा आणि इथे फोन करायचा, तिथे नाही फोन करायचा, असं पण बोलले. आता हे सगळं माहिती पडलं तर अजून दम देतील मला वाटते. ओके. मग किती वेळात आले होते पोलीस तिथे? हां. पोलीस किती वेळात आले होते? एक टाइम फक्त, त्याच्यानंतर मला बोलवलेलं. म्हणजे किती वेळात आले होते? 5 मिनिटं, अच्छा 10 अच्छा. मिनिटं, 15 नाही नाही, मिनिटं? 15-20 मिनिटं गेलेले, कारण त्या समज माहिती 15 माहिती माहिती पडत नव्हतं. पोलीस स्टेशनला बोलवलेलं का जवळच्या? हां. मदतीसाठी कॉल केला होता, ज्यांनी माहिती घेतली ते चांगलं बोलले ना? ते बरोबर बोलले. पोलीस चौकीचे जे स्टार आहेत ना, ओके. ते सर्व्हिसमध्ये लोकांची काही त्यांची सुधारणा करावी? त्यांची मला ते आवडलं नाही स्टाफ तसं बोलण्यासारखं, पद्धतीसारखं. काय पद्धत नाही बोलायचं. कशी बोललं पाहिजे ते त्यांना पद्धतच नाही. असं वाटतं ते खूप. सर्व्हिसमध्ये काही सुधारणा नको ना मग? हां. सर्व्हिसमध्ये काय सुधारणा केली पाहिजे? भरपूर सुधारणा केली पाहिजे. पहिली गोष्ट आहे का कोणतरी आला तर कसं पण असू त्याचा डिक्लेअर झाला पाहिजे, त्याच्या प्रेमाने विचारायला पाहिजे काय झालं काय नाही. आपली थोपायचं नाही काहीतरी. विचारा त्याला काय पद्धत, जरासं व्यवस्थित ऐका त्याचं काय आहे काय नाही. तुम्हाला नसेल समजत तुम्ही बोलू शकता का तुम्ही पुढे जा. इथे यायचं नाही, असं करायचं नाही, फोन नाही करायचा, तसं नाही करायचं, त्या बाईकच्या बाराला फोन नाही करायचा, तिथे नाही फोन करायचा, इथे आला नाही पाहिजे, पर्सनल घरचा मॅटर आम्ही तुमच्या मुलाला सांभाळणार का, असं तसं ही काय बोलायची पद्धत आहे का? आता ही रेकॉर्डिंग होते ते नंतर आपण सोशल मीडिया पण टाकू शकतो ना? हां. आपण सिनियर ऑफिसरांशी बोला, त्यांना सांगा की असं असं बोललं जात आहे, जेणेकरून ते कारवाई करतील. ओके? तर नंतर मला त्रास देतील मॅडम. गावातले पोलीस आहेत ते ओळखतात बरोबर. नंतर माहिती आहे मला ते टॉर्चर दुसऱ्या केसमध्ये फसवतील. मला ते भीती वाटते. तुमचं जाऊ द्या, ते तक्रार मला नको. नंतर ते 3 स्टार आहे ते दुसऱ्या हवालदाराला बोलून ते माझ्यावरती असे फाईन मारतील. रिक्षा चालवतो एक तर मी. समजलं? ती तक्रार देण्यापेक्षा ते माझ्यावरती झालेले अत्याचार ते मला परवडेल, पण त्याच्यानंतर मला ते त्रास देतील ना, ते खूप जास्त होईल. समजलं का ना मॅडम? सर्व्हिसला 5 मध्ये किती मार्क देणार? 0 देणार. -0. ओके. तुम्हाला आणि पोलिसांचं किंवा त्यांच्या वाहनाचा काही SMS वगैरे आला होता? काय तसं बघितलं नाही SMS. पण हे मी तो सोशल मीडियाला ही गोष्ट टाकणार. मी टाकू शकतो की नाही तुमच्या विचारतो मी. तुमच्यावर आहे ते. सागरी पोलीस स्टेशनचं मॅटर जे पण झालं माझ्याबरोबर मी टाकू शकतो ना मॅडम? तुमची इच्छा सर. नाही नाही, तुम्ही मी विचारतो ना म्हणजे असं ते परवानगीशिवाय टाकणार नाही ना, असं विचारतो. आम्ही फक्त फीडबॅक घेतो सर. हा इमर्जन्सी हेल्पलाईन नंबरवरून कॉल आलेला आहे फीडबॅकसाठी तुम्हाला. आम्ही तुमच्या इथे फीडबॅक नोंद केलेला आहे तसं की तुम्हाला मदत नाही भेटली आहे व्यवस्थित, आणि जे काही तुम्हाला म्हणजे ही जी मदत भेटली त्याच्याविषयी तुम्ही समाधानी नाही आहेत. हां. ठीक घेतलेले आहे. फीडबॅक नोंद. हां, -0 टाका मॅडम. हां सर. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद. धन्यवाद.